आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर जी आहेत. खरं तर आपल्या सर्व TV9 मध्ये स्वागत आहे. आपण खरं तर आज आपली बस सेवा अंतर्गत आज काही बसेस देखील सोडण्यात आलेल्या आहे. खरं तर गणेश उत्सवासाठी कोकणवासाठी एक चांगलीच आनंदाची बातमी आपण दिलेली आहे. काय सांगाल? नाही, गेले कित्येक वर्ष आम्ही ही बस सेवा इकडून सोडतो. माझगाव, परळ, लालबाग, शिवडी, अबुजानगर, काळा चौकी, TB कदम मार्ग वगैरे सगळीकडून आपल्या बसेस दरवर्षी सोडतो आणि लोकही गणपतीला आनंदाने जातात, आनंदाने येतात. आणि म्हणून आम्हाला वाटतं की हे आपले आईवडील आहेत, त्या आईवडिलांना आपल्या गणपतीच्या सेवेसाठी गावाला सुखरूप पोचवावं एवढ्याच भावना असतात आणि म्हणून आम्ही ते करत असतो. तर किती बसेस सोडण्यात आलेल्या त्याबाबत काय सांगाल? यावेळेला साधारण मागच्या वेळेला मला वाटतं जास्त बसेस होता. यावेळेला एक 25-30 बसेस काहीतरी आता आहेत. इथून 25-30 आहेत. घाटकोपरवरून आमच्या एक 45-45 बस सोडणार आहे. अशा बसेस आम्ही सोडलेल्या आहेत. आपण आज बसेस सोडत आहे, मात्र आपण पाहतोय की मुंबई गोवा महामार्गावरती खड्ड्याचं साम्राज्य पुन्हा पसरण्यास सुरुवात झालेली आहे. नाही, मला असं वाटतं त्या बाबतीमध्ये सरकारने आता किती दिवस आम्ही खड्ड्याचे रस्ते बघत बसतात. सरकारने ते सकारात्मक दृष्टिकोनातून केलं पाहिजे, पण उदासीन मला दिसते सगळ्या भाग. त्याच्यामुळे आता जे काय आहे ते भोगायला पाहिजेत, याचा कोकणवासियांनी विचार करायला पाहिजे. तर आज साहेब ठाकरे असं देखील म्हणतात की मतांची चोरी केली जाते. त्या विषयावर आता साहेब बोलत असताना मी बोलणं उचित पण नाही, पण जे डोळ्यासमोर आले त्याच्यावरती आम्ही बोलतोय, जे कागदांसमोर आले त्याच्यावरती आम्ही बोलतोय. आणि हे 1900 मला वाटतं 2016ला आम्ही हा विषय त्याला लावून धरला होता, पण त्याला कोणी पाठिंबा दिला नव्हता. आम्हाला एक संधी द्या, सर्व प्रश्नाचं उत्तर फक्त राज ठाकरे असं अमित ठाकरे बोलतात. आता साहेबांची खूप इच्छा आहे, खूप काही करावं मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी. लोकांनी त्याचा विचार करावा. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते बाळा नांदगावकरजी. आपण पाहतो की हास्य जत्रा फेम अरुण दादा देखील आहेत. दादा, मगासून आम्ही बघतो की आपण धमाल करताना इथे आम्हाला दिसत आहे, काय सांगाल? काय नाही, आज बरेच आमचे जुने संबंध आहेत. जेव्हा जेव्हा कार्यक्रम बोलतात ते आपला काहीतरी कार्यक्रम असतो, पण आज वेळ होता, त्यांनी बोलवलं. राव बोलला की आज आपल्याला अशा कार्यक्रमाला जायचं. मला फार बरं वाटलं. गेली 14 वर्ष साहेब हे काम करतायत आणि आज मला ती व्यवस्था करायचा चान्स भेटलाय. आणि या सगळ्या लोकांना गावी जाण्यासाठी दरवर्षी ते मेहनत करतात. नुसतीच मेहनत नाही करत, तर त्यांच्या गाड्या व्यवस्थित आहेत का नाही, पार्किंग कुठे लागतंय, जायची व्यवस्था काय, जाताना त्यांचा एक माणूस आत असतो. असं नाही की माणसं भरली सोडली, ते ती जबाबदारी पण घेतात. सातत्याने खाण्यापिण्याची पण व्यवस्था करतात. आता तिकडे 1 नंबर टोलला जाऊन पाणी पण भेटणार आहे, तर अशी सगळीच व्यवस्था ते करत असतात. तर अशा कार्यक्रमाला मी उपस्थिती लावणे मला फार बरं वाटलं, त्यामुळे मी आज इकडे आलो. जे गणेश उत्सवानिमित्त जे चाकरमानी चालले त्यांना काय शुभेच्छा द्याल? काय शुभेच्छा. सुखरूप जा, एन्जॉय करा, आनंद करा, मजा करा, लफडी करू नका आणि परत सुखरूप या. धन्यवाद. आपल्यासोबत अजून कलाकार आहेत. आम्ही मगासून बघतो की आपण देखील आनंद घेताना आपण या ठिकाणी पाहिलात आणि आपण वारंवार बोलतात की बाळा नांदगावकर हे माझ्या वडिलांचे सहकारी होते आणि आपण आज त्यांच्याच कार्यक्रमात उपस्थिती लावली आणि झेंडा दाखवलेला आहे आणि अनेक बसेस सध्या कोकणाकडे निघालेल्या आहेत. मला असं वाटतं की कोकणातली लोकांना ना आपण चाकरमानी म्हणतो. चाकरमानी म्हणजे काय? जे कुठेतरी नोकरी करत असतात, जे मध्यमवर्गीय गटातले असतात, ते लोक, सगळी लोक पोटाला चिमटा काढून गणेश उत्सवासाठी थोडे थोडे पैसे साठवत असतात. कारण गणेशोत्सव हा अतिशय जवळचा सण आहे त्यांचा. अशा वेळेला त्यांना इथून कोकणात जाण्यासाठी मोफत प्रवास मिळतो आहे. सोबत जेवण आहे, खाणं आहे, तुम्हाला काय लागणार आहे, मध्ये पाणी वगैरे याची व्यवस्था. आणि हे पहिलं वर्ष नाहीये, हे दरवर्षी असतं. मला असं वाटतं की ज्या वेळेला निवडणुकांचं पीक येतं त्यावेळेला अनेक लोक त्यातून बाहेर येतात आणि अशा प्रकारचे उपक्रम करतात. पण नांदगावकर साहेब हे दरवर्षी या गाड्या सोडतात. हे माझं 2रं वर्ष आहे आणि त्याआधी अनेक वर्ष मी पाहत होतो की इथून गाड्या निघतायत. तेव्हा माझे बाबा त्यांचे सहकारी होते, त्यांच्याबरोबर काम करायचे. आणि आज त्यांनी, मी लहान होतो तर एक ती जी दरी होती ती सुद्धा त्यांनी मिटवली. आणि मला असं वाटतं की मला खऱ्या अर्थाने या स्टेजवरती त्यांच्या बाजूला उभं केलं, हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि माणसं जोडणं हे याच्यात त्यांचा हातखंड आहे. हे आता महाराष्ट्राने पाहिलं की 2 भावांना 20 वर्ष कोणी एकत्र आणू शकलं नव्हतं, ती किमया यांनी करून दाखवली. त्याच्यामुळे माणसं जोडणं हे कोणाकडनं शिकावं, तर ते साहेबांकडनं शिकावं असं मला वाटतं. तू काहीतरी कोकणवासियांना एक संदेश दिलेला आहे, तो संदेश काय होता?
मी पण मालवणी आहे, त्याच्यामुळे मी मालवणीतनच त्यांच्याशी संवाद साधला. मी त्यांना म्हटलं की गाववाल्यांनो व्यवस्थित गावाकडे जावा, गणेश उत्सव साजरा करा, गणेश उत्सवामध्ये भजना करा, डबलवारी करा, आरत्या करा, अख्खो गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करा. थैसून येताना थै मोदक खाशालच, पण थैसून येताना मात्र आपली पिठी घेऊक विसरू नका, तांदूळ घेऊक विसरू नका, कारण ती सगळी आपली संस्कृती आहे. बरोबर आहे. आता श्रावण संपलेलो आहे, गणेशोत्सव गेलो की सगळ्यांचं संपात, त्यावेळेला येताना वाईट मासे पण घेऊन गेलास तरी सुद्धा चालत, पण आता जाताना मात्र ता काय करू नका. आपलं गणेशोत्सव होऊ दे, एकदा फुल पडू देत, मग सगळा आपलाच हा. धन्यवाद. खरं तर आपण पाहतोय की मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपली बस सेवा अंतर्गत आज अनेक बस सोडलेल्या आहेत. खरं तर ही कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. कॅमेरापर्सन योगेश सह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.